आत्ता सध्या तुम्ही काय फील करताय, मग ते तुमचं लव रिलेशन असू दे, ओके, रिलेशनशिपसाठी असू दे, नाहीतर अगदी कोणत्याही गोष्टीसाठी असू दे, तुम्ही सध्या काय फील करताय, तुम्हाला काय वाटतं की काही गोष्टी तुमच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये चेंज झाल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं. तर आपण चेक करूया. अनकंडिशनल लव, ओके. तुम्ही, मला असं वाटतं की खूप प्रयत्न केला आहे तुमच्या प्रेमामध्ये ज्याही गोष्टीची कमतरता आहे ते भरून काढण्याचा खूप प्रयत्न करताय. अनकंडिशनल लव पण यावं तुमच्या लाईफमध्ये, असं कोणीतरी व्यक्ती ज्याने फक्त आणि फक्त तुम्हाला समजावं आणि तुमच्यावर भरभरून प्रेम करावं, असं तुम्हाला आत्ता फिलिंग येते. आत्ता तुम्ही असं सध्या फील करताय. आणि ह्या गोष्टी तात्पुरत्या नाही पाहिजेत, ह्या गोष्टी लॉंगमध्ये पाहिजेत, ओके, हॅपीनेसमध्ये पाहिजेत, असं पण तुम्ही विचार करता. 2 कार्ड्स आलेत आपल्यासाठी. मला असं वाटतं की तुम्हाला असं वाटतं की आता पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या गोष्टी, मला परत त्या नको आहेत, ओके. मला माझं फ्युचर छान करायचं आहे. तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये ज्या पास्टमध्ये गोष्टी झालेल्या आहेत त्या पुसून टाकायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचं फ्युचर ब्राईट करायचं आहे, हा विचार करताय. एक चान्स मला असं वाटतं तुमच्यासाठी खूप, मला वाटतं तुम्हाला रिसोल्युशन आले, ओके. तुम्हाला ना, म्हणजे म्हणतो ना, एक बंद कुलूप आहे त्याची चावी डेफिनेटली तुमच्याकडे येताना मला दिसते, ओके. तुमचे ते जे रस्ते आहेत ना ते सगळे खुलले जाणार आहेत, ज्या गोष्टींचा आत्ता सडन तुम्ही विचार करताय ना त्या गोष्टींसाठी, ओके. कमेंटमेंट येते तुमच्याकडं, कोणीतरी येणार आहे डेफिनेटली तुमच्याकडे येते कमेंटमेंट करण्यासाठी. अगदी ती प्रेमाची पण कमेंटमेंट तुमच्यासाठी असू शकते. रिलेशनशिप बी लाईकन्स, ओके. तुम्हाला वाटतं की तुमचं रिलेशन, तुमचं नातं, अगदी ह्या झाडाचं कसं नातं, म्हणजे अगदी हे झाड किती स्ट्रॉंग आहे, कसं उभं राहते कोणत्याही सिच्युएशनमध्ये, तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टनरचं आणि तुमचं रिलेशन आणि त्यांचं नातं नेहमी असं राहिलं पाहिजे, ओके. तुमच्या दोघांचं नातं असं राहिलं पाहिजे असं वाटतं, ओके. तुम्ही एक वेगळ्या एनर्जीजमध्ये आता येत आहे, एक चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे, तुम्हाला आता समजायला लागलं आहे, ओके. चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे. तुमचं सोल लेवल जो आहे ना, तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही अपेक्षा असं करताय की मी जितकं प्रेम करते ना दुसऱ्यांवर, तितकं प्रेम मिळालं पाहिजे. ते प्रेम तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. जी प्रेयर तुम्ही परमेश्वराकडे मागताय ना, युनिवर्सकडे मागताय ना, ते प्रेम डेफिनेटली तुमच्याकडे येताना मला दिसत आहे. बॉटनची एनर्जीज पण चेक करूया. ओके, स्ट्रॉंग राहायचं आहे तुम्हाला आत्ता सध्या आणि हॅपीनेसमध्ये राहायचं आहे, ओके. आत्ताचा हा मेसेज होतो की तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफमध्ये यावं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये याव्या असं तुम्हाला डेफिनेटली वाटतं. हा मेसेज तुमच्याशी कसा रेझोनेट होतो बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.